मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपतला जाणार आहेत। पानिपत शौर्य दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांचा हा दौरा आहे। पानिपतमधील मराठ्यांच्या युद्धाला आज 264 वर्ष पूर्ण झाली। 1761च्या पानिपत युद्धामध्ये वीरमरण मिळालेल्या सगळ्यांना अभिवादन केलं जाणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, आज फडणवीस तिथे जात आहेत, काय नेमकं या दिवसाचं महत्त्व आहे आणि फडणवीसांचा नेमका कसा दौऱ्याचं नियोजन आहे? मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच शौर्यभूमीवरती येत आहेत। या युद्धाचं वर्णन असं केलं गेलं होतं की 2 मोती गळाले, लाख बांगडी फुटली, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेला याची गणतीच नाही, असं या युद्धाचं वर्णन केलं जातं। इतिहासकारांनी तर असं म्हटलेलं आहे की मराठी साम्राज्यावरची भाळावरची ही बळवणारी जखम आहे, अशा या युद्धाचं वर्णन करण्यात आलं होतं। लाखो लोक मराठी मुलकासाठी महाराष्ट्राचे या ठिकाणी आले आणि वीर मरण त्यांना या ठिकाणी आलं, शौर्याची पराकाष्ठा केली, अशी ही लढाई झाली आणि या लढाईमध्ये अहमद शाह अब्दालीचा विजय झाला। भारताचा भूगोल त्या काळामध्ये बदलला गेला। मात्र या सगळ्या लढाईचं वर्णन करताना स्वतः अहमद शाह अब्दाली यांनी देखील मराठ्यांच्या युद्धकलेचं आणि शौर्याचं वर्णन केलं होतं। त्यांनी असं म्हटलं होतं की हे लोक सामान्य नाहीत, मराठा सैन्याने अजोड धैर्य दाखवलं, अन्य वंशाच्या लोकांना हे शक्य झालं नसतं, असा मोठा पराक्रम या ठिकाणी मराठी माणसांनी या ठिकाणी येऊन केला होता। आणि त्या घटनेला 264 वर्ष पूर्ण झाली आणि आपल्या बोलता बोलता देखील पानिपत झालंय असं आपण लिहितो। विश्वास भाऊ, सदाशिव भाऊ यांचा या ठिकाणी यांना वीरमरण आलं। त्याचबरोबर 27 सरदार गेले आणि चिल्लर खुर्दा किती गेला, म्हणजे बाकी लोक किती गेले, वीरमरण पावले, याची गणतीच नाही, असं वर्णन या युद्धाचं केलं गेलेलं आहे। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या वीर मावळ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत। साधारण 12 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच मराठ्यांच्या शौर्यभूमीवरती पोहोचत आहेत आणि त्यामुळे या भागामध्ये एक प्रकारे वेगळं वातावरण आहे। अगदी, आणि त्याच्यामुळे फडणवीस जेव्हा प्रत्यक्ष तिथं पोहोचतील तेव्हा पुढे काय घडते याचं तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी।